नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर आणि आपण सध्या आहोत कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये। खरं तर या ठिकाणी आज कोरटकर, जो प्रशांत कोरटकर ज्याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन केला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्याच बद्दलची सुनावणी आज पार पडणार आहे। त्याला जी पोलीस कोठडी 3 दिवसांची सुनावण्यात आली होती, ती 3 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज त्याच्यावरती सुनावणी होऊन त्याला पोलीस कोठडी होणार की पुन्हा न्यायालयीन कोठडी त्याला मिळणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। त्यामुळेच या परिसरात कोल्हापूर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। आपण बघू शकतो गेटवरील प्रत्येक वाहनधारकाकडे चौकशी केली जाते आणि जर कोर्टात वैयक्तिक काही काम नसेल तर त्या कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये सोडलं जात नाहीये। जर कोर्टाचं काम असेल तर त्याबाबतचे संबंधित नोटीस किंवा समन्स दाखवल्यानंतरच आतमध्ये सोडलं जात आहे। प्रत्येक गाडी या ठिकाणी चेक केली जाते। नुकतंच काही वेळापूर्वी जयदीप शेळके हा देखील कोर्ट परिसरामध्ये आला होता, ज्याने कोरटकरची जी सुनावणी होती मागच्या वेळची त्यावेळेला त्याच्यावर चिल्लर उधळण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। तो देखील कोर्ट परिसरामध्ये आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याला कोर्टात आतमध्ये येऊ दिलेलं नाही। आताच नुकतं त्याला पकडून त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं प्रत्येक पोलीस कर्मचारी या ठिकाणी सतर्कतेनं जे वाहन प्रत्येक येते त्या प्रत्येक वाहनाची चौकशी, त्यांच्याकडे असणाऱ्या प्रत्येक कागदपत्रांची चौकशी करूनच मग त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। तर आपण बघतोय की कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये गेटवरतीच मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस असू देत, जे राखीव दलाचे जवान आहेत या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर बाहेर जी वाहनांची ट्रॅफिक ज्यासाठी देखील पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। खरं तर प्रशांत कोरटकरच्या विरोधात शिवप्रेमींचा आक्रोश हा अद्याप कमी झालेला नाही आहे। त्यामुळेच त्याची जी सुनावणी आजची पार पडणार आहे त्या सुनावणीमध्ये कोणताही खंड यायला नको किंवा कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायला नको, यासाठीच पोलिसांनी सतर्कतेचा इशारा यासाठीच देण्यात आला आहे आणि या परिसरामध्ये थांबू नये असे देखील आवाहन करण्यात येत आहे। या सुनावणीकडे अख्ख्या कोल्हापूरसह महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले, त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय करते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।